भगवान की जय। एकाच घरात होते परीक्षिते, एकाच घरात होते, 12 वर्ष होते एकाच घरात होते, पण एकमेकासोबत बोलले नाही. जुना का त्यावेळेस धाक होता. कदाचित त्या बाईने जर माणसासोबत जर बोललं तर माझी सासू काय म्हणेल, सासूचा तेवढा धाक. पोरानं जर सुनासोबत जर बोललं तर माझा बाप काय म्हणेल, एवढा धाक होता त्यावेळेस, एवढा धाक. तेवढा धाक होता. 12 वर्ष एकाच घरात. जुना काळ. आणि त्यावेळेस नवऱ्याची भाकर घेऊन जायची, म्हणे बाने जाय म्हणे, आज भाकर घेऊन जा म्हणे तुझ्या नवऱ्याची. आणि तिला इतका आनंद झाला की मी आज नवऱ्याची भाकर घेऊन जाणार, ते माझ्यासोबत बोलतील, मी त्यांच्यासोबत बोलेल. खूप आनंदी आनंद जीवनामध्ये आनंद होता. आणि सासूने सांगलं म्हणे जाय भाकर घेऊन जा. निघाले, भाकर घेऊन गेली, शेतामध्ये गेली. शेतामध्ये गेल्याच्या नंतर ती मनात विचार करत चालली, मी आज नवऱ्यासोबत बोलेल, ते माझ्यासोबत बोलेल, आम्ही झाडाखाली बसणार, एकत्रित जेवणार. आनंद होता मनात. आणि त्यावेळेस हिला बोलायची इच्छा झाली नवऱ्यासोबत, पण काही महिला मंडळी निंदत होते. हिला वाटलं हे जर महिलानं जर पाहिलं, या बायानं जर पाहिलं, माझ्या सासूला जर जाऊन सांगितलं का हिने इच्छा तुमच्या पोरासोबत बोललं तर उद्या मला संध्याकाळी शिवा देईल. एवढा धाक होता. बोलता येत नव्हतं कोणासोबत, कोणाच्या समोर, नवऱ्यासोबत. थोडा धाक होता. आणि त्यावेळेस तिने भाकर ठेवून दिली, साईडला बसली. नवरा आला आणि जेवण करायला सुरुवात करणार. याला वाटलं बाई आता वाढेल मग वाढेल, आता वाढेल मग वाढेल. याला वाटलं आपण जर आवाज दिला बायकोला, ते शेजारच्या बाया ज्या आहे ना, माझ्या बापाला जाऊन सांगेल म्हणे बायकोसोबत बोललं. एवढा धाक होता. यानं मग आता बलवाचं कसं म्हणून यानं काय केलं, ताट आणलं होतं, त्याच्यात गिलास होतं. एका हातात ताट पकडलं आणि गिलासानं ताटाला वाजवलं, टन 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 करत. आवाज दिला नाही.
आणि शेजारच्या जे बाया होत्या का ना म्हणे पाय म्हणे याला बोलायला म्हणे झालं म्हणे आणि याला इशारा करायला म्हणे टाटवाटी वाजवायला म्हणे. आपण हवं ना म्हणे त्याच्यानं म्हणे याला आवाज देत नाही म्हणे आपल्याला भेट आहे म्हणे.